ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण नुकतेच लेवीय या पुस्तकाचे अध्ययन पूर्ण केले आहे. आजपासून आपण नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान या पुस्तकाचे अध्ययन सुरू करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. प्रियानो, कोणत्याही पुस्तकाचा परिचय करून घेताना काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा नेहमीच उल्लेख करण्यात येत असतो. जसे की त्याचा लेखक कोण, लेखनाचा कालखंड कोणता, कोणत्या लोकांसाठी ते लिहिण्यात आले, तसेच पुस्तकाचा विषय आणि आशय इत्यादी अनेक गोष्टींची माहिती असते. या सर्व गोष्टी आपण परिचयामध्ये जरूर पाहणार आहोत. नेहमीप्रमाणेच मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपण आपल्यासोबत वही आणि पेन घ्यावे आणि अध्ययनातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करून घ्यावी. माझी खात्री आहे आपण सर्व तयारीत आहात. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्याचा परिचय करून घेणार आहोत. लूककृत शुभवर्तमान हे तिसरे शुभवर्तमान आहे. पौलाचा सोबती व सहकारी डॉक्टर लूक हा या तिसऱ्या शुभवर्तमानाचा लेखक आहे. ह्याविषयी आपणाला प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय 10 ते 24 वचने, तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय 11वे वचन, कलसेकरास पत्र 4था अध्याय आणि 14वे वचन ह्यामध्ये पाहायला मिळते. कलसेकरास पत्र 4था अध्याय आणि 14व्या वचनात असे लिहिण्यात आले आहे, प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. ह्याने हिपोक्रेटिस जो औषधाचा पिता मानला जातो त्याच्यापेक्षा अधिक वैद्यकीय शब्द आपल्या शुभवर्तमानात उपयोगात आणले आहेत. तिसऱ्या शुभवर्तमानाच्या लेखनासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे लूकाची निवड हेच दर्शविते श्रोत्यानो की पवित्र शास्त्राच्या लेखकांची निवड ही काही दुर्घटना नव्हती किंवा एक साधारण गोष्ट नव्हती. लूकाची निवड अलौकिक होती. अनेक लेखकांपैकी ज्यांना पाचारण करण्यात आले होते की त्यांनी परमेश्वराचं पवित्र वचन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात लिहावे, ते सर्व ज्ञानवान नव्हते, परंतु लूक ज्ञानवान होता. लूक आणि पॉल हे दोघेही विद्वान होते व आत्मिकरित्या सुद्धा फार उच्च पातळीवर होते. त्या दोघांनी सोबत प्रवास केला व दोघे प्रभूमध्ये फार जिवलग मित्र झालेत. आणि ह्याचे काही प्रमाणात स्पष्टीकरण आम्हाला सापडते. डॉक्टर लूक त्याच्या काळातला वैज्ञानिक होता असे म्हणायला काही हरकत नाही. त्याने नवीन कराराच्या अन्य लेखकांपेक्षा, ज्यात पॉल सुद्धा आहे, अधिक उच्च स्तरावरची ग्रीक भाषा वापरली. तो एक अचूक इतिहासकार होता, ज्याविषयी आम्ही नंतर पाहणार आहोत. तो एक कवी होता, ज्याने ख्रिस्त जयंतीच्या सुंदर गीतांना आपल्या शुभवर्तमानात सम्मिलित केले आहे. तो एक चित्रकार होता, ज्याने ख्रिस्ताच्या विलक्षण दाखल्यांचे फार सुंदर असे चित्र आमच्याकरिता रेखाटले आहे. वैद्य लूकच्या जीवनाभोवती त्यावेळच्या ज्या चालीरीती होत्या त्यांचे वेष्टन आम्हाला आढळते. तो आपले शुभवर्तमान मरियेच्या दृष्टिकोनातून लिहितो आणि ह्यावरून हे निश्चित होते श्रोत्यानो की त्याच्या शुभवर्तमानासाठी पर्याप्त माहिती त्याला मरियेकडून मिळाली. निश्चितच त्याने तिच्याशी विचारविनिमय केला असेल, तिच्याशी बऱ्याच गोष्टींविषयी त्याने चर्चा केली असेल. तो अन्य जातीतून होता हे मानण्यासुद्धा अनेक पुरावे आहेत. अनेक अभ्यासकांचे ह्याविषयी एक मत आहे. कलसेकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायात पॉल खतना झालेले व दुसरे अन्य जातीचे ह्यांच्यामध्ये फरक स्पष्ट करतो आणि त्यामध्ये तो लूकाचा सुद्धा उल्लेख करतो. लूक चांगला शिकला सवरलेला होता. त्याचे निरीक्षण चौकस होते आणि आम्हाला त्याच्या लेखनावरून ह्या गोष्टी फार स्पष्ट दिसतात. सर विल्यम रामसे आणि J.M. स्टिफलर काही एक जागा न ठेवता हे मान्य करतात की लूक अन्य जातीतला होता. हे आमच्यासाठी, जे आम्ही अन्य जातीतले आहोत,
फार मनोवेधक आहे. लुकाने प्रेषितांची कृत्ये सुद्धा लिहिले, ज्यात आम्हाला दिसतं की तो प्रेषित पौलाचा सोबती होता. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि 10 वचनात तो म्हणतो, त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगाव्यास देवाने आम्हाला बोलाविले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. तो, मला असं वाटतं श्रोत्यानो, 2ऱ्या व 3ऱ्या मिशनरी फेरीत पौलासोबत होता. ह्या वचनानंतर तो आम्ही हा शब्द वापरतो. ह्याआधी तो तृतीय पुरुषवाचक शब्द वापरत होता. ह्यावरून आम्ही हे गृहीत धरू शकतो की युरोपच्या प्रवासात पौलासोबत लूक सुद्धा होता. तो बहुधा पौलाच्या सेवेत त्याच्या प्रचाराद्वारे परिवर्तित झाला व त्याच्यासोबत ह्या 2ऱ्या मिशनरी फेरीत गेला व शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिला. जेव्हा पौल तिमथ्याला त्याचे मृत्यूपूर्वीचे पत्र लिहित होता, तेव्हा तो तिमथ्याला 2रे पत्र 4था अध्याय आणि 11व्या वचनात म्हणतो, तिमथ्याला 2रे पत्र 4था अध्याय आणि 11वे वचन, लूक मात्र माझ्याजवळ आहे. हे सर्व काही स्पष्ट करते की पौल त्याला प्रिय वैद्य का म्हणतो. श्रोत्यानो, येशू दुसरा मानव परंतु शेवटला आदाम आहे. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. धावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना, ओ, पारखिता मना, दुःख हो, ज्वालाही लागता क्षीण जाऊ. अग्नीत पोळता मी म्हणे सर्वथा, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 45 आणि 47 वचने सांगतात. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 45 वचन आणि नंतर 47 वचन. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. परमेश्वर मानवाला येशूप्रमाणे बनवत आहे. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 2रं वचन
प्रियजनो, आता आपण देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. म्हणून येशू दुसरा मानव आहे. मग तिसरा, चौथा, पाचवा असे लाखो मानव होतील. तरी सुद्धा श्रोत्यानो, तो शेवटला आदम आहे. आता मानव जातीचा दुसरा पिता होणार नाही. इब्री लोकासपत्र 2 अध्याय आणि 17 वचन. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, जेणेकरून त्याच्या बांधवांनी त्याच्यासारखे व्हावे. 19व्या शतकाच्या शेवटी एक नास्तिक वादाची लहर सर्वत्र पसरली, ज्यामध्ये युरोप, ब्रिटिश, लहान लहान बेटे ही सुद्धा सम्मिलित झालीत. व्हिक्टोरियन इतिहासातील एका कालखंडाने जो आशावाद प्रस्तुत केला, त्यासोबत संभ्रम व निराशा सगळीकडे पसरली. एका बाजूला त्याच्या विरुद्ध बंड सुरू झाले, ज्यामुळे अनेक अभ्यासकांनी पवित्र शास्त्र बायबलमधील गोष्टींचा पुन्हा गंभीरपणे शोध घेणे आणि अभ्यास करणे सुरू केले. ह्या सर्व गोष्टी पाहून त्यांना हे सर्व करणे भाग पडले. शोध सुरू करण्यापूर्वी ते नास्तिक होते. त्यांच्यामध्ये केम्ब्रिज येथील फार विद्वान अभ्यासक होता. त्याचे नाव होते विल्यम रामसे. तो ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान मला नाही व मला ते होणारही नाही असे मानणारा होता. बायबलची अचूकता हेटाळून लावण्याचा त्याचा विचार होता. त्याला माहीत होते की लुकाने त्याच्या शुभवर्तमानात येशूचा ऐतिहासिक वृत्तांत लिहिलेला आहे व पौलाच्या मिशनरी फेरीविषयी प्रेषितांची कृत्ये ह्यामध्ये त्याने लिहिले आहे. त्याला हे सुद्धा माहीत होते की अनेक इतिहासकार चुका करतात आणि त्यांच्यापैकी अनेक खोटारडे सुद्धा आहेत. त्याच्याच काळातील लेखक विल आणि एरियल ड्युरंट, ज्यांनी 40 वर्षे 20 संस्कृतींचे अध्ययन केले, ज्यात 4000 वर्षांचा काळ त्यांनी अभ्यासला, त्यांनी आपल्या पुस्तकात द लेसन्स ऑफ हिस्ट्री मध्ये असे लिहिले: इतिहासाविषयीचे आमचे ज्ञान नेहमीच अपुरे, बहुधा चूक, परस्पर विरोधी भावना असणाऱ्या पुराव्याने आच्छादलेले, कलुषित मनाच्या इतिहासकारांनी लिहिलेले आणि कदाचित आमच्या स्वतःच्या देशभक्तीने, धार्मिक गोष्टींनी विकृत झालेले असे असते. अधिक इतिहास कल्पना असते, बाकी सर्व पूर्वग्रह असतात. श्रोत्यांनो, असे म्हणणे अधिक सोयीचे ठरेल की सर विल्यम रामसे जेव्हा पुराण वस्तू संशोधक म्हणून एशिया मायनरमध्ये डॉक्टर लूक इतिहासकार नव्हता हे साबित करण्यास गेले, त्यांनी पौलाच्या प्रवासाला फार काळजीपूर्वक अभ्यासले व एशिया मायनरचा सूक्ष्मपणे अभ्यास केला व ते ह्या निर्णयापर्यंत पोहोचले की डॉक्टर लुकाने एक सुद्धा ऐतिहासिक चूक केली नाही. ह्या संशोधनामुळे ते विश्वासी झाले. त्यांचा ख्रिस्तावर विश्वास बसला व पौलाच्या प्रवासावर व एशिया मायनरच्या मंडळांवर त्यांनी फार प्रभावी अशी पुस्तके लिहिलीत. वैद्य लुकाने त्याचे शुभवर्तमान दुहेरी उद्देशाने लिहिले. त्याचा पहिला उद्देश होता वाङ्मयीन आणि ऐतिहासिक. 4 शुभवर्तमानांमध्ये लुकाचे शुभवर्तमान अधिक ऐतिहासिक वर्णनाने भरलेले आहे. यामध्ये त्या काळच्या प्रथा, पद्धती, भूगोल आणि इतिहास ह्याविषयी अधिक विस्तृत वृत्तांत आम्हाला सापडतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा उद्देश आत्मिक उद्देश होता. त्याने येशू ख्रिस्ताचे एक परिपूर्ण, अलौकिक मानव व जगाचा तारणारा म्हणून व्यक्तित्व सादर केले. येशू जो परमेश्वर तो मानव रूप धारण करून आला होता. मत्ते येशू ख्रिस्ताला येशू मसीहा म्हणून जन्माला आला ह्यावर भर देतो. मार्क येशू यहोवा परमेश्वराचा सेवक ह्यावर भर देतो. लूक येशू हा परिपूर्ण मानव होता ह्या वास्तविकतेवर अधिक जोर देतो. योहान परमेश्वर मानव बनला ह्या वास्तविकतेला आपल्या शुभवर्तमानात सादर करतो. तरी सुद्धा हे लक्षात घेणे मनोवेधक आहे श्रोत्यांनो की योहानाने वैज्ञानिक दृष्टिकोन उपयोगात आणला नाही. डॉक्टर लूक मांडतात की त्यांनी येशू नासरीचे परीक्षण केले व जे संशोधन त्यांनी केले त्यावरून येशू परमेश्वर आहे हे निश्चित झाले.
योहानाप्रमाणे डॉक्टर लूक सुद्धा त्याच निष्कर्षापर्यंत पोहोचला, परंतु त्याची पद्धती व प्रक्रिया वेगळी होती. ख्रिस्त नामात होऊनी दंग, ख्रिस्त नामात होऊनी दंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. सोड चिंता दराची तराची, लाव गोडी प्रभू गायनाची, लुब्ध जैसा फुला माझी भृंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. लागता ख्रिस्त नामी समाधी, ना शरीरात राहे उपाधी, ना शरीरात राहे उपाधी, चित्त देवाच होते निसंग, गा मनुजा प्रभूचा अभंग, गा मनुजा प्रभूचा अभंग. मत्तय प्रभू येशूला मसीहा, राजा व सोडविणारा, तारणारा म्हणून सादर करतो. मार्क ख्रिस्ताला सामर्थी, जेता व जगाचा सत्ताधारी म्हणून सादर करतो. योहान त्याला देवाचा पुत्र म्हणून सादर करतो. आणि लूक देवाचा परिपूर्ण अलौकिक पुत्र म्हणून, ज्याने आमच्या दुर्बलतेला जाणले, जो आमची मदत करू शकतो, कृपा, दया आणि प्रेम पुरवू शकतो, असे त्याला सादर केले. ज्या प्रकारे मत्तयाने आपल्या लोकांकरिता शुभवर्तमान लिहिले, त्याप्रमाणे लुकाने सुद्धा त्याच्या लोकांना लिहिले. लुकाने ग्रीक विचारवंत व बुद्धिमान वर्गाला हे शुभवर्तमान लिहिले आहे. ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकात ग्रीक लोकांनी इतिहासाच्या क्षितिजावर अतिबुद्धिमान व उठून दिसेल अशा प्रकारचे मानवी बुद्धीचे जगाने कधी पाहिले नसेल असे प्रदर्शन केले. त्याला पेरिक्लिन युग असे म्हणण्यात आले. हे युग अथेन्समधील पेरिकलशी आणि बुद्धिमानांच्या काळाशी संबंधित आणि भौतिक श्रेष्ठत्व असलेले असे होते. ग्रीकांनी परिपूर्ण मानवता आणि परिपूर्ण मानव बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाचा नमुना फिडियासच्या पुतळ्यात आम्हाला आढळतो. ते सुंदर तथा विचारवंत मानवाकरिता सतत प्रयत्नशील होते. प्लेटो, ॲरिस्टॉटल, होमेर, अर्किलस, सोफिक्लिस, युरिपाइडिस, अरिस्टोफेनस आणि थुसिडायडिस ह्यांच्या साहित्यात आम्हाला दिसतं की ते परिपूर्ण मानव आणि विश्वमानव प्राप्तीच्या प्रयत्नात होते. ग्रीक लोकांनी त्यांच्या देवी देवतांना मानवाप्रमाणे घडवले. खरं पाहता श्रोत्यांनो, ते एक मानवाचे प्रदर्शन होते. अपोलो, व्हीनस, अथेना आणि डायना ह्यांच्या मूर्त्या काही ओंगळ प्रदर्शन नव्हते. त्यांनी मानवाला चांगल्या गुणांसहित त्या मूर्तीच्या रूपात प्रगट केले. काही मूर्त्या मात्र क्रोध प्रगट करणाऱ्या आणि भीतीदायक अशा होत्या. अलेक्झांडर द ग्रेटने ह्या संस्कृतीला, ह्या भाषेला व तत्त्वज्ञाला जे जे प्रांत त्याने जिंकले तेथे तेथे पसरविले. ग्रीक ही सार्वत्रिक भाषा झाली. अलेक्झांड्रिया, इजिप्तमध्ये जुन्या कराराचे ग्रीकमध्ये भाषांतर करण्यात आले.
आम्ही ह्या भाषांतराला सेप्टजंट असे म्हणतो. हे जुन्या कराराचे आमच्याजवळ असलेले फार उत्तम असे भाषांतर आहे. नवीन करार मात्र ग्रीक भाषेत लिहिण्यात आला. ग्रीक भाषेने सर्व मानव जातीला शुभवर्तमान समजण्यास व पोहोचविण्याकरिता मदत पुरवली. ही भाषा विचार प्रकट करण्याकरिता व विचारांचे आदानप्रदान करण्याकरिता फार उत्तम आहे. जरी श्रोत्यानो ग्रीक संस्कृती, भाषा आणि तत्वज्ञान अति उत्तम होते, तरी ग्रीक लोक परिपूर्ण मानवता निर्माण करण्यात असफल ठरले. त्यांना सर्व सुखस्थान सापडले नाही. ते कधीच स्वर्गीय क्षेत्रात पोहोचले नाहीत व त्यांनी आत्मिक राज्याचे दृश्य गमावले. हे जग त्यांचे घर झाले, त्यांचे क्रीडांगण, त्यांची पाठशाळा झाली, त्यांच्या कार्याची जागा आणि नंतर त्यांच्याकरिता कबर ठरले. डॉक्टर F.W. ग्रीक लोकांविषयी म्हणाले, जितके ग्रीक लोकांनी स्वतःला जगाशी जोडले, तितके ते अदृश्य जग त्यांच्या नजरेपासून ओझळ होत गेले. हेच कारण आहे श्रोत्यानो की त्यांनी अज्ञात परमेश्वराची प्रतिमा केली आणि जेव्हा प्रेषित पौलाने त्यांना सुवार्ता सांगितली, तेव्हा त्याने ह्या अज्ञात प्रतिमेपासून, अज्ञात परमेश्वरापासूनच सुरुवात केली. सुसंस्कृत अथेनी नास्तिकवादी होते. त्यांनी पौलाला बडबड्या म्हटले व जेव्हा त्यांना सत्य सांगण्याचा पौलाने प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याचा विरोध केला, त्याची थट्टा केली. पौलाने म्हटले की ग्रीक लोकांसाठी सुवार्ता मूर्खपणा आहे. परंतु त्याने ग्रीक लोकांना सुद्धा लिहिले. त्याने त्यांना सांगितले की पूर्वी ते सुद्धा अन्य जातींमधून होते, ज्यांना आशा नव्हती, जे परमेश्वराशिवाय ह्या जगात असणारे होते. हे ग्रीक लोकांचे चित्र आहे श्रोत्यानो. परंतु पौलाने त्यांना हे सुद्धा सांगितले की जेव्हा वेळ आली, तेव्हा देवाने एका स्त्रीच्याद्वारे आपल्या पुत्राला ह्या जगात नियमशास्त्राच्या अधीन पाठवले, जो ह्या संपूर्ण जगासाठी मेला. पौल रोममधील रस्त्यांवर विश्वभाषेत त्या शुभवर्तमानाचा प्रचार करीत आहे, जे साऱ्या जगासाठी आहे. अशा व्यक्तीविषयीचे शुभवर्तमान जो परिपूर्ण आहे, जो ह्या जगातील संपूर्ण मानवजातीसाठी मरण पावला. ह्या जगातील धर्म फक्त परुषी तयार करू शकलेत. रोमी सत्ता फक्त केसरला तयार करू शकली. ग्रीसचे तत्वज्ञान अलेक्झांडर द ग्रेट सारखे विश्वप्रसिद्ध लोक निर्माण करू शकले, परंतु ह्याचे हृदय एखाद्या लहान बालकाप्रमाणे होते. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला ठेवणाऱ्या ग्रीक लोकांना लूकाने ह्या शुभवर्तमानात लिहिले. त्याने येशूला एक परिपूर्ण मानव, विश्वमानव असे सादर केले, ज्याची ग्रीक लोक वाट पाहत होते. लुकाच्या शुभवर्तमानाच्या काही विशेष गोष्टी आता आपण लक्षात घ्या. जरी लुकृत शुभवर्तमान सारांश देणाऱ्या शुभवर्तमानातून एक आहे, तरी ह्यामध्ये ज्या गोष्टी मत्ते व मार्क ह्या शुभवर्तमानांमध्ये वगळण्यात आल्यात, त्यांना लिहिण्यात आले आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर लूकने ख्रिस्त जयंतीच्या गीतांना ह्या शुभवर्तमानात लिहिले आहे. डॉक्टर लूकने कुमारीपासून ख्रिस्ताच्या जन्माचा वृत्तांत दुसऱ्या शुभवर्तमानापेक्षा अधिक लंबा दिला आहे. पहिल्या 2 अध्यायात हा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. तो सुतिकाळ शास्त्राला कसलीही लज्जा न बाळगता प्रस्तुत करतो. कुमारीपासून जन्माविषयी स्पष्ट व मनापासून असे विधान डॉक्टर लूकने दिले. डॉक्टर लूक 20 चमत्कारांविषयी लिहितो, ज्यापैकी 6 दुसऱ्या शुभवर्तमानांमध्ये नोंदलेले नाहीत. तसेच तो 23 दृष्टांत लिहितो, ज्यापैकी 18 दुसऱ्या शुभवर्तमानांमध्ये नाहीत. उधळ्या पुत्र व चांगला शम्रोनी हे विशेष रीतीने ह्या शुभवर्तमानात आढळतात. तसेच इमायुसच्या रस्त्यावर आमच्या पुनरुत्थित प्रभूचे चालणे ह्याचा मानवी वृत्तांत लुकाने दिला आहे. हे स्पष्ट करते की पुनरुत्थानानंतर सुद्धा येशू मानव होता. लूक हे प्रदर्शित करतो की पुनरुत्थान फक्त आत्म्याचे नाही तर शरीराचे सुद्धा झाले. एक निश्चित मानवी कळवळा सर्वत्र पसरलेला आढळतो, जो आमच्या प्रभूचा खरा मानवी स्वभाव दर्शवितो. तसेच श्रोत्यानो, ह्या महान पहिल्या शतकातील वैद्याचा उदार हृदयाने दाखविलेला कळवळा सुद्धा आम्हाला दिसतो, ज्याला मानवाच्या सर्व त्रासाबद्दलची संपूर्ण कल्पना होती. लूक हिपोक्रेटसपेक्षा, ज्याला औषधाचा पिता असे म्हणण्यात आले आहे, त्याच्यापेक्षा अधिक वैद्यकीय शब्द वापरतो. इतर शुभवर्तमानकारांपेक्षा लूकनेच आमच्या प्रभूच्या प्रार्थनासंबंधी अधिक लिहिले आहे. मानव देवावर विसंबून आहे, हेच प्रार्थनेने दाखवले जाते.
मंडळीमध्ये पाहावे तर पुष्कळ कार्यक्रम वगैरेची मोठी धामधूम चाललेली दिसते. परंतु देवाकडे प्रत्यक्ष किती वळले ते पाहावे तर त्यांचे प्रमाण अगदी अल्प असते. याचे कारण काय श्रोत्यानो? इकडे जा तिकडे जा असा आटापिटा खूपच चालतो. पण परिणामी फारच थोडे लोक ख्रिस्ताकडे येतात, त्याला तारणारा म्हणून स्वीकार करतात. असे का? याचे उत्तर सोपे आहे. व्यक्तिगत प्रार्थना पुरेशी होत नाही. ख्रिस्ताच्या कार्यासाठी काम कमी करण्याची गरज नाही, तर प्रार्थना अधिक करण्याची जरुरी आहे. प्रथम आम्ही प्रार्थना करायला हवी आणि त्याच्यानंतर आम्ही शारीरिक परिश्रम करायला हवेत. श्रोत्यानो, मला खात्री आहे की लुकृत शुभवर्तमानाच्या अध्ययनाद्वारे परमेश्वर विशेष रीतीने आम्हातील प्रत्येकाशी बोलणार आहे आणि ख्रिस्ताची एक मानवाचा पुत्र म्हणून आम्हाला ओळख पटणार आहे. ख्रिस्त मानव देह धारण करून ह्या जगामध्ये तुमच्या आणि माझ्याकरिता आला, जेणेकरून श्रोत्यानो तुमचा आणि माझा स्वर्गामध्ये प्रवेश व्हावा. आज तो आपल्याला आमंत्रित करीत आहे की त्याच्याद्वारे जे तारण आहे ते आपण प्राप्त करून घ्यावे. हे तारण प्राप्त करण्याकरिता आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. फक्त आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, पापांचा अंगीकार करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला तारणारा म्हणून स्वीकारा. तो तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की शुभवर्तमानात आम्हाला येशू ख्रिस्ताविषयी माहिती वाचायला मिळते. जरी आमच्यासाठी 4 शुभवर्तमाने आहेत, तरीही लुकाचे शुभवर्तमान हे सर्व लोकांसाठी अधिक उपयुक्त आहे. कारण यामध्ये प्रभू येशूला देवाचा परिपूर्ण अलौकिक पुत्र म्हणून सादर केले आहे. आम्हाला येशूचे देवत्व आणि त्याचे पुत्रत्व कळणे आवश्यक आहे. म्हणून माझी आपणास विनंती आहे की 8 गोष्टी ज्या आपण आज पाहिलेल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू आणि आपली आत्मिक उन्नती व्हावी म्हणून परमेश्वराला विनंती करू. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे, तुझ्या पवित्र वचनांमध्ये अद्भुत गोष्टी आहेत. त्या पाहण्यासाठी तू आमचे नेत्र उघड, जेणेकरून त्या गोष्टी आम्हाला दिसतील. त्याचं वाचन आम्ही करू, त्याच्याद्वारे आम्हाला तुझी इच्छा कळेल आणि विशेष करून प्रभूजी तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही चालणारे तुझे आवडते पुत्र आणि कन्या होऊ शकू. आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना लुककृष्य वर्तमान याचा आम्ही अभ्यास करीत असताना प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि या अद्भुत गोष्टी तो आमच्या डोळ्यांसमोर ठेव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.